नमस्कार मंडळी, माऊली डेव्हलपर्सच्या आचरा साईटवर असो आपण. आणि आज तारीख असा 12 मे. काल 11 मेच्या दिवशी ही साईट आपण संपूर्ण क्लिअर केलेली असा, मालकांक हँडओव्हर केलेली असा. तर या भागात आपण आचरा साईटचा घर बांधकाम कसा केला याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि कोकणात स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. स्क्रीनवर आपण आपले नंबर दिलेले असत. साधारण ऑक्टोबरमध्ये ह्या घराचं आपण काम चालू केलेला आणि 11 मे या दिवशी या साईटचं काम कंप्लीट झालेला. 31 एप्रिल डेट होती, पण आपल्याला 10 दिवस एक्स्ट्रा लागले. त्यानंतर ह्यो असा आता समोरचं फ्रंट लुक. दोन्ही बाजूक या ठिकाणी घरा असतात, त्यामुळे जर आपल्या काम करूक थोडीशी कंजेस्टेड जागा होती. त्याच्यानंतर खळा देखील या ठिकाणी छोटासा असा. तर ही जी आपली लेवल असा, तर या लेवलला आपला जुना घराचा बांधकाम होता या 4थ्या लेवलला. तर आता आपण त्याच्यावरती 3 फूट प्लिंथ घेतलेली असतात, त्यामुळे साहजिकच हे पायरे वाढलेले असतात. फ्रंट लुक एकदम साधा सिंपल आहे. या घरामध्ये कोणतेही असे एक्स्ट्रा पॉईंट जास्त नाही आहेत. घराचं टोटल एरिया असा साधारण 1100 स्क्वेअर फीट. त्यामध्ये 2 BHK प्लॅन असा हॉल, किचन, 2 बेडरूम, देवघर आणि टॉयलेट बाथरूम असं संपूर्ण एरिया असा. आणि फर्स्ट फ्लोअरला असा जिना टोपी आणि त्यानंतर वरती असा ही आपली GI स्ट्रक्चरमध्ये शेड. तर ती या ठिकाणी घरमालकांनी करून घेतलेली असा. तर आपण स्टार्ट टू एंड या ठिकाणी सर्व या घरकामाची माहिती घेऊया. ते संपूर्ण पायरे असतात जे आपण 10 इंच आणि 7 इंच हाईटला ठेवलेले असतात. आता उंची वाढल्यामुळे या ठिकाणी पायरे खूप झालेत, पण आणि त्याच्यात एक रेलिंग आपल्या नंतर करूचा असा. आता अर्जंटमध्ये असल्यामुळे उद्याच गृहप्रवेश असल्यामुळे या ठिकाणी रेलिंगचं काम आपलं पेंडिंग राहिला. त्यानंतर अजून एक डिसिजन पेंडिंग आहे की ह्या जर GIचा रेलिंग आहे, तर त्या रेलिंगला देखील त्याचा थोडंसं प्रॉब्लेम होणार आहे. तर त्यामुळे त्याचं डिसिजन अजून पेंडिंग आहे. या ठिकाणी मीटर वगैरे आपण फिक्सिंग करून घेतलेलं असा घरमालकांनी. आता फ्रंटला बघू गेलं तर या ठिकाणी 7 फूट उंची वरांडो असा आणि त्याच्यासोबत जे आपण स्लॅबचा ऑफसेट आहे तो साधारण 1.5 फूट बाहेर काढलेलो असा. समोर आता आपण इल्यावर या ठिकाणी GIचा रेलिंग असा. तर ही साधी सिंपल डिझाईन आहे. त्यानंतर संपूर्ण व्हरांडा असा ह्यो 10 बाय 6 फूट आहे, पण हे पायरे जास्त पुढे जात असल्यामुळे थोडंसं आपलं व्हरांडा या ठिकाणी कट झालेलो असा. सोबत ही हाईट देखील आपली वाढल्यामुळे या ठिकाणी देखील एक एक्स्ट्रा पायरी आपल्याला टाकूची लागली. आणि त्यानंतर इकडे असा ढोलपुरी टाईल्स लावलेले आणि ह्यो असा आपलं मेन डोर. तर या ठिकाणी जे टाईल्स आहे 2 बाय 2 मध्ये मॅट फिनिशमध्ये टाईल्स असा. आणि त्यानंतर ढोलपुरी आहे ते आपली रेग्युलर सिरॅमिक्समध्ये असा डिझाईन आहे. आणि मेन डोअरला या ठिकाणी ग्रॅनाईट फ्रेमिंग केलेला असा. मेन डोअर असा तो सागवाणीमध्ये असा आणि मस्त अशी सूर्याची प्रतिमा या ठिकाणी कोरलेली असा. ही जी संपूर्ण डिझाईन असतात तर ते घरमालक सिलेक्ट करतात. त्यानंतर हे जे कडी वगैरे असतात ते देखील ते सिलेक्शन करतात, त्यानुसार आपण त्या ठिकाणी फिक्सिंग करतो. या ठिकाणी किचनची विंडो आहे, तर ते का ग्रिल वगैरे देखील लावलेले असतात. आणि या ठिकाणी लाईट पॉईंट आणि इतर काय आपण तोरणं वगैरे लावतो त्याच्यासाठीचं बोर्ड पॉईंट वगैरे दिलेलो असा. तर आता आपण जाऊया आतमध्ये. एंट्री केल्यानंतर लगेचच हॉल असा आणि साधारण 12 फूट बाय 20 फूट 6 इंच ही संपूर्ण लांबी आणि रुंदी असा. आणि या ठिकाणी फ्लोरिंगला 2 बाय 4चे विक्टरफाईड टाईल्स लावलेले असतात डबल चार्जमध्ये. त्यानंतर संपूर्ण घरात पेंट केलेलो असतं. त्यामध्ये पुट्टी नाही आहे, फक्त प्लास्टरवर 2 कोट प्रायमर आणि 1 कोट प्रायमर आणि 2 कोट आपण इंटरनल जो एस पेंट असा तर तो आपण लावलेलो आहे. सॉरी, एक्सटर्नल जो एस पेंट असता पण तो आपण इंटरनलला वापरलेलो असा, कारण तो वॉशेबल असता. त्यामुळे जर आपण ज्यावेळी क्लीन वगैरे करतो तर त्यावेळी आपल्या पेंटला काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता लास्ट फिनिशिंगचं काम आपला थोडा टचअपचा राहिला, कारण हे जे क्लीन वगैरे करताना काही डाग वगैरे कलरवर उडालेले असतात तर ते आपण त्या ठिकाणी टचअप करतो. मेन इलेक्ट्रिक कनेक्शन या ठिकाणी असतं. तर हॉल आपलं या ठिकाणी कन्सिल्ड असल्यामुळे इकडे तुमका एकही पट्टीचं वगैरे काय कनेक्शन नसताना. तर या ठिकाणी देखील बोर्ड पॉईंट वगैरे दिलेले असतात, लाईट्स असतात, फॅन असतात, झुमरसाठीचं पॉईंट ठेवलेलो असा. त्यानंतर व्हेंटिलेशनसाठी 2 प्रशस्त असे विंडो दिलेले असतात. तर हे 4 बाय 4 फुटाचे हे संपूर्ण विंडो असतात. ती 5 बाय 4 फुटाची असा. ही एक खिडकी आहे ती 4 बाय 4 फुटाची असा. आणि एका रेग्युलर आपला ग्रॅनाईट जर स्टील ग्रे आपण आपल्या एस्टिमेटमध्ये प्रोव्हाइड करतो
तर स्टील ग्रे ग्रॅनाईट, त्याच्यानंतर बॉटमला डबल पट्टी असा आणि 3 ट्रॅक स्लायडिंग, त्याच्यामध्ये 2 ग्लास पॅनल आणि 1 मस्किटो नेट, तरी मस्किटो नेट असे टोटल 3 पॅनल आपले या ठिकाणी येतात. त्यानंतर या ठिकाणी असा देवखोली, तर देवखोलीच्या ठिकाणी देखील एक छोटंसं ओटो बनवलेलं असं, जेणेकरून मुख्य देव असतात त्यांची स्थापना या ठिकाणी होतली. आणि संपूर्ण 4 बाजूंनी या ठिकाणी वॉल टाईल्स लावलेले असत, अगदी डोअरच्या वरती देखील. या ठिकाणी एक लाईट पॉईंट असा आणि इकडे कायमस्वरूपी चालू राहणारो लाईट पॉईंट असा. बाकी आतमध्ये काही कनेक्शन्स नाहीत, या ठिकाणून सर्व ते ऑपरेट होणारच. ही जागा असा ती गणपतीसाठी असणारा, तर इकडे टेबल वगैरे असून मग नंतर या ठिकाणी गणपती बाप्पा असतील आणि वरती या ठिकाणी जी मंडपी असतात त्या मंडपीसाठीचे हुक ठेवलेले असत. स्लॅब आपलं 20 फुटाचं असल्यामुळे या ठिकाणी एक आपल्या बीमचं ऑफसेट या ठिकाणी देवचं लागलो सपोर्टसाठी. आणि जे 2 आपले स्क्वेअर पडले तर त्याका आपण एक सिम्पल डिझाईन या ठिकाणी केलेले असतात. आणि जो इंटरनल आपलं मेन पेंट असा मॉर्निंग ग्लोरी, तर त्याचं देखील आपण हायलाईट करून जर सिलिंग असा तर संपूर्ण व्हाईटमध्ये या ठिकाणी पेंट केलेला असा. यानंतर इकडे लेफ्ट साईडला असा किचन देखील एकदम छोटंसंच असा, एकदम मोठं असं हे नाही आहे. किचनची साईज साधारण 8 फूट बाय 13 फूट 9 इंच असा, तर 8 फूट या ठिकाणी रुंदी आणि 13 फूट 9 इंच लांबी असा. या ठिकाणी तिन्ही बाजू घरं असल्यामुळे आपल्याला थोडंसं जागेचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आपल्याला असा छोटासाच किचन ठेवायचा लागला. तर 8 फुटाचं ओटो, त्याच्यामध्ये या ठिकाणी सिंक, या ठिकाणी गॅस वगैरे असणारा, काही सामान वगैरे ठेवण्यासाठी या ठिकाणी सेल्फ दिलेले असतात. आणि संपूर्ण 10 फूट उंचीपर्यंत या ठिकाणी टाईल्स लावलेले असतात. सेम स्लायडिंग या ठिकाणी 3 पॅनलमध्ये दिलेला असा, 2 ग्लास आणि 1 आपलं मस्किटो नेट. आणि या ठिकाणी एक्झॉस्टसाठी एक जागा देखील ठेवलेली असा. इकडे मॅट वगैरे ठेवण्यासाठी त्यांना जागा हवी होती, त्याच्यामुळे आपल्या एक नळ असा तो लॉंग बॉडी कॉक आणूचो लागलो आणि एक आपलं सिम्पल ज्या ठिकाणी आपण किचनला प्रोव्हाइड करतो तो आपण या ठिकाणी दिलेलो असा. किचन ओटेक ह्या ठिकाणी ब्लॅक ग्रॅनाईट लावलेलो असा आणि जो आपण डोअर आणि विंडो ग्रॅनाईट असा तो स्टील ग्रेमध्ये असा. अशा या ठिकाणी 2 प्रकारचे आपण ग्रॅनाईट वापरलेले असतात. त्यानंतर इकडून सर्व जे कनेक्शन्स वगैरे असतात पाईपलाईनचे, तर त्या ठिकाणी ती गेलेली असतात, जे आपलं बाहेर पाणी जातं आता. आणि हे भांडी वगैरे ठेवण्यासाठी, काही सामान ठेवण्यासाठी कप्पे केलेले असतात. आणि इकडून 10 फूट उंचीपर्यंत टाईल्स. आणि इकडचं आपलं जो वायरिंग आहे तर ओपन पट्टीमध्ये असा. बाकी फक्त हॉल या ठिकाणी कन्सिल्ड होतो. त्यानंतर या ठिकाणी फॅन आणि किचनला सामान वगैरे ठेवण्यासाठी या ठिकाणी लॉफ्ट असा. फ्रीजसाठी या ठिकाणी एक हेवी पॉईंट ठेवलेला असा. आणि किचनचं सर्व लाईट ऑपरेटिंग या ठिकाणाहून होतं, जे आपण डोअरच्या बाजूकच ठेवतो. आणि या ठिकाणी किचनला डोअर पॅनल मालकांका हवं होतं, त्यामुळे तो आपण या ठिकाणी त्यांना लावून दिलेलो असा. तर हे संपूर्ण असतात, तर हे हेवीमध्ये येतात, वॉटरप्रूफ पॅनल येतात, सिंगल पॅनल. आणि ही जी डिझाईन असतात तर ते मालक सिलेक्ट करतात. हे असं आपलं जिन्याचं एरिया, तर जिन्याच्या एरिया खाली या ठिकाणी आपण एक लाईट पॉईंट दिलेलो असा. त्यानंतर वॉशिंग मशीनसाठीचा या ठिकाणी कनेक्शन आणि ते काही इलेक्ट्रिसिटीचं पॉईंट दिलेलो आहे. आणि इकडून ड्रेनसाठीचं पाईप या ठिकाणी काढलेलो असा. तर जिनो देखील आपल्या या ठिकाणी कमी जागेमुळे थोडंसं जरा कंजेस्टेड प्रॉब्लेम झालेलं होतं आपल्याक, त्यामुळे आपण ॲडजस्ट करून जिनो बसवलेलो असं. म्हणून हे पायरी या ठिकाणी पुढे इलेले असतात. आणि इंटरनल जिन्याक आपण स्टील रेलिंग प्रोव्हाइड करतो, तर या स्टील रेलिंगचं काम देखील झालेलं असा. जिन्याचे रायझर आणि जे ट्रेड असतात तर त्याका आपण या ठिकाणी ट्रेडला स्टील ग्रे ग्रॅनाईट लावलेलो असा. आणि रायझरला आपण व्हाईट विक्ट्रिफाईड टाईल्स लावलेली आहे. त्यानंतर स्लिप होऊ नये म्हणून या ठिकाणी ग्रूव कटिंग देखील केलेलं असा. इकडे जिनाचं प्रॉब्लेम म्हणजे आपल्या एक जागा ॲडजस्ट होत नसल्यामुळे आपल्याला मिड लँडिंग कट करून या ठिकाणी अजून एक टप्पो ॲड करूचं लागलो. आणि त्यानंतर इकडे देखील बघितलं तर इकडे देखील आपलं लँडिंग नाही, डायरेक्ट आपली जी एंट्री होता ती डायरेक्ट स्लॅबवर होता. त्यामुळे ह्यो एक आपल्याक मोठं प्रॉब्लेम झालो, कारण जागेमुळे ऑप्शन्स होते पण तिचे ऑफसेट वगैरे बीमचे होते ते त्या ठिकाणी हॉलमध्ये विजिबल होणार होते. तर म्हणून मालकाने ज्या प्रकारे सांगितल्याने तसं आपण या ठिकाणी ही जिना टोपी केलेली असं, त्यामुळे आपल्याक डायरेक्ट एंट्री ही स्लॅबवर होता. आणि या ठिकाणी देखील आपण वॉटरप्रूफ डोअर पॅनल लावलेला असा. आणि ही डिझाईन एक वेगळी सिलेक्ट केलेली असा. ह्यो असा संपूर्ण स्लॅब एरिया. तर स्लॅब एरियावर या ठिकाणी आपण वॉटरप्रूफिंग वगैरे काय करत नाही, असंच रेग्युलर जर लादी कोणाक लावून हवी असतात तर ते एक्स्ट्रामध्ये आपण लादी या ठिकाणी लावून देतो.
जिना टोपीची उंची या ठिकाणी आपण 8 फूट ठेवलेली असा, कारण भविष्यात जर या ठिकाणी वरती बांधकाम वगैरे नंतर केल्याने तर याच्यातवरती आपण एक्सटेंड करून बांधकाम करू शकतो. जर आपण या ठिकाणी 10 फूट बांधकाम केला तर नंतर ह्या स्लॅब आणि जो आपलं रूमचे स्लॅब असतात ते ॲड होत नाही, म्हणजे मर्ज होत नाही, त्यामुळे तिथून लिकेज होता. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जो फक्त सिंगलच जिना टोपी असतात तर आपण 8 फूट उंची हाईट ठेवतो. ही शेड असा तर ते घरमालकांनीच करून घेतलेली असा. त्यानंतर संपूर्ण पॅरापेट वॉल ही 3 फूट उंचीची आपण ठेवलेली असा आणि जवळपास 9 इंच जाडीची ठेवली आहे, जेणेकरून भविष्यात बांधकाम करत असतील तर या ठिकाणी कोणतेही पॅरापेट वॉल तोडूची गरज नाही, डायरेक्ट याच्यावरतीच प्लास्टर काढून वरती आपण बांधकाम करू शकतो. फ्रंट साईडला या ठिकाणी आपण एक सिम्पल डिझाईन देण्याचा प्रयत्न केलेलो असा. तर या ठिकाणी ही नेमप्लेटसाठीची जागा आणि त्याला आपण एक बाउंड्री दिलेली असा. 7 फूट उंचीचे जो आपलं वरांड्याचा स्लॅब आहे तर त्याका देखील या ठिकाणी सेफ्टीसाठी रेलिंग केलेलं असं. इकडून पायऱ्या अजून करूचे असतात तर ते नंतर या ठिकाणी आपण करणार असो. आता गृहप्रवेश अर्जंट असल्यामुळे त्या ठिकाणी जी इमर्जन्सीची कामं होती ती आपण कंप्लीट केलेली असत. एक्सटर्नलला 3 लाईट पण दिलेले असतात, एक या ठिकाणी, एक इकडे आणि एक बॅक साईडला. इकडे टाकी रेग्युलर आपण 1000 लिटरची प्रोव्हाइड करतो, पण या ठिकाणी मालकांका 1500 लिटरची हवी होती टाकी, त्यामुळे इकडे आपण 1500 लिटरची टाकी ठेवलेली असतात. सोबत या ठिकाणी पाणी जाण्यासाठी सर्व ठिकाणी पाईप वगैरे ठेवलेले आहेत आणि हे सर्व इंटरनल जे कनेक्शन्स असतात जे आपल्या टाकीकडे जातात तर ती UPVC पाईपामध्ये संपूर्ण केलेली असतात. जिना टोपीच्या भिंतीकडे जी आपली खिडकी असा तर ती जवळपास 6 फूट 6.5 फूट उंचीची असा आणि एक साधारण 3.5 फूट रुंदीची असा. तर एका डायरेक्ट आपण सिंगल ग्लास पॅनल दिलेला नाही, यामध्ये एक आपण कट देऊन 2 आपण ग्लास या ठिकाणी केलेले असतात, कारण हेवी संपूर्ण तो काचेचा एकदम पूर्ण पॅनल होता, त्यामुळे आपण कट करून 2 मध्ये त्या डिवाइड केलेला असा. सोबत त्याका MS ग्रिल पेंट वगैरे करून सर्व लावलेले असतात. तर एका देखील 3 ट्रॅक असतात, एक मस्किटो नेट आणि 2 ग्लास पॅनल. आणि या ठिकाणी मध्ये व्हाईट टाईल्स वगैरे लावलेली असतात. पेंट वगैरे संपूर्ण इंटरनल झालेलो असं. हॉलमधून नंतर आपण आता मेन पॅसेजमध्ये येत आहोत. तर पॅसेजच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी एक बेडरूम असा. तर ह्या बेडरूमला देखील 4 बाय 4 फुटाचे 2 विंडो इकडे दिलेले असतात आणि 10 बाय 11 साईज असा या बेडरूमची. फ्लोरिंगला या ठिकाणी 2 बाय 4चे टाईल्स लावलेले असतात आणि या टाईल्सचं पॅटर्न वेगळं असा. एक हॉल, त्याच्यानंतर देवरूम आणि मधलं पॅसेज, या टाईल्सचं पॅटर्न एक वेगळं असा, कारण यावर्षी टाईल्सचं शॉर्ट असल्यामुळे तो आपला एक प्रॉब्लेम झालो. त्यानंतर विंडो असं ते 4 बाय 4 फुटामध्ये असतात, ते का ग्रॅनाईट स्लायडिंग आणि या ठिकाणी ग्रिल देखील संपूर्ण लावून झालेले असतात. सामान ठेवण्यासाठी या ठिकाणी लॉफ्ट असा आणि जे लाईट कनेक्शन्स असतात तर ते देखील असतात. लाईट, त्याच्यानंतर फॅन आणि बेडरूमचं जो वायरिंग आता संपूर्ण ओपन केसिंग पट्टीमध्ये असा. डोअर पॅनल देखील सिंगल लॅमिनेटेड शटरमध्ये या ठिकाणी लावलेला असा आणि स्टीलचे कडी वगैरे सर्व. त्यानंतर डोअरच्या बॅक साईडला या ठिकाणी मॅग्नेट वगैरे लावलेले असतात. त्यानंतर टाईल्सचं पॅटर्न कट करण्यासाठी या ठिकाणी आपण एक मध्ये ग्रॅनाईटची पट्टी देखील टाकलेली असा आणि या ठिकाणी जो ग्रॅनाईट यूज केलेला तर तो देखील स्टील ग्रे आहे. या ठिकाणी फक्त 2च ग्रॅनाईट यूज झालेले असतात, एक म्हणजे स्टील ग्रे आणि दुसरं म्हणजे ब्लॅकमध्ये. आणि त्यानंतर पेंटिंग बघू केलं तर इंटरनलला संपूर्ण एकच कलर पॅटर्न आहे, मॉर्निंग ग्लोरी, बाकी कोणतीही वेगळी शेड नाही आहे. आणि सिलिंगला फक्त या ठिकाणी व्हाईट शेड वापरलेली असा. बेडरूममधून आपण येतो कॉमन पॅसेजमध्ये आणि या ठिकाणी कॉमनमध्येच टॉयलेट बाथरूम असा. तर इकडे असा अटॅच टॉयलेट बाथरूम, त्या ठिकाणी टॉयलेट सीट असा वेस्टर्न टाईपमध्ये, जेट स्प्रे, त्यानंतर शॉवर, मिक्सर, ह्यो एक नळ असा. तर आता जर आपला पाण्याचं कनेक्शन येतात ग्रामपंचायतचं तर त्याचं नळ या ठिकाणी एक दिलेलो असा. गिझर, त्याच्यानंतर गिझरचा कनेक्शन आणि लाईट, त्याचसोबत या ठिकाणी विंडो देखील असं प्रोव्हाइड केलेली आणि त्याला लोअर्स लावलेले असतात. त्यानंतर काही सामान वगैरे ठेवण्यासाठी या ठिकाणी शेप देखील केलेले असतात. आणि जी आपली टाईल्स असतात तर ती पूर्ण 7 फूट उंचीपर्यंत असा आणि फ्लोरिंगला असा ती मॅट फिनिशमध्ये टाईल्स असा. आणि या बाथरूमची साईज असा 7 बाय 4 फूट, तर 4 फूट रुंदी असा आणि 7 फूट लांबी असा. इकडे असा टॉयलेट, तर एक इंडियन टॉयलेट असा आणि या इंडियन टॉयलेटला देखील या ठिकाणी संपूर्ण 7 फूट उंचीपर्यंत टाईल्स, त्याच्यानंतर लोअर्स, विंडो, इकडे सामान वगैरे ठेवण्यासाठी शेल्फ,
लाईट कनेक्शन सर्व प्रोव्हाइड केलेलं असं आणि एक नळ देखील या ठिकाणी लावलेलो असं. कॉमन पॅसेजमध्ये या ठिकाणी असा वॉश बेसिन आणि वॉश बेसिनची जी भिंत असतात तर ती एल शेपमध्ये आपण संपूर्ण त्या ठिकाणी टाईल्स लावलेले आहेत आणि या ठिकाणी एक लाईट कनेक्शन देखील दिलेलं असा. 7 फूट उंचीवर आपण जो स्लॅब टाकतो त्याच्यावरच्या जागेमध्ये या ठिकाणी सामानासाठीची संपूर्ण जागा असताना त्या ठिकाणी इन्व्हर्टरचं कनेक्शन पॉईंट आपण दिलेलं असतं, जेणेकरून लाईट वगैरेचा काही इश्यू असतात तर घरमालक असतील तर ते इन्व्हर्टर या ठिकाणी जोडू शकतात. आणि संपूर्ण बाथरूमचे कनेक्शनसाठीचा बोर्ड इकडे असा, इथून सर्व ऑपरेटिंग होता, इंटरनल लाईट्स वगैरे. त्यानंतर जो आपलं कॉमन पॅसेज आहे त्या ठिकाणी आपण एक लाईट आणि सोबत या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन बोर्ड देखील दिलेलो असा. मेन कनेक्शन या ठिकाणाहून येऊन नंतर मग सर्व आपले जे बेडरूम्स वगैरे असतात त्या ठिकाणी डिवाईड होता. या ठिकाणी देखील आपलं बॅक साईडचं पॅसेज असा 3 फूट रुंदीचं, त्याका देखील आपले सेम जे हॉलला आपण टाईल्स लावलेल्या 2x4ची 30 लावलेली असा. आणि त्यानंतर इकडे असा बेडरूम तर देखील 10x11 साईजमध्ये असा. एका देखील 2 विंडो असत, 3 ट्रॅक स्लायडिंग असत आणि जे आपली ग्रॅनाइट फ्रेमिंग आहे ती देखील स्टील ग्रेमध्ये असतात. त्यानंतर सेम सर्व रूमला आपण या ठिकाणी लॉफ्ट ठेवतो. डोअर पॅनल देखील असा, तर ती डिझाईन देखील बेडरूम 1 प्रमाणेच असा सेम. त्याका स्टील फिक्चर्स वगैरे हँडल सर्व लावलेले आहेत. लाईट्स पॉईंट असत ते ओपन कॅसिंग पट्टीमध्ये असत. कलर असा तर तो कलर मॉर्निंग ग्लोरी एशियन पेंटचा असा आणि तो देखील सेमच असा सर्व. फक्त या ठिकाणी पुट्टी नाही आहे तरी देखील फिनिशिंग एकदम मस्त इलेला असा. त्यानंतर इकडे आपलं सर्व जे इलेक्ट्रिक ऑपरेशन्स असतात तर ते इथून सर्व ऑपरेट, त्याच्यामध्ये आपण बोर्ड स्विच दिलेले असतात आणि फॅनचं वगैरे सर्व कनेक्शन्स दिलेले असतात. आता आपण इलो एक्सटर्नल साईडला, तर ही आपली फ्रंट बाजू आहे. एक्सटर्नल साईडला आपले टोटल 3 पेंट असतात. एशियनचं एस इमल्शन आपण एस पेंट आपण वापरलेलं असतं. त्याच्यामध्ये जी आपली प्लिंथ आहे तर त्याच्यासाठी एक वेगळी शेड आहे. त्यानंतर मेन सर्व भिंती असतात त्याच्यासाठी एक वेगळी शेड आहे आणि जे स्लॅबचे ऑफसेट असतात त्याच्यासाठी व्हाईट शेड असतात. तर असा 3 प्रकारचा कलर कॉम्बिनेशन या एक्सटर्नलला असा. इंटरनलला फक्त एकच यात 2च कलर असतात, एक म्हणजे व्हाईट पेंट सिलिंगला आणि दुसरं म्हणजे मॉर्निंग ग्लोरी वॉलला. बाहेरच्या बाजूचे जे विंडो वगैरे असतात तर त्याच्यासाठी आपण वरच्या ठिकाणी छज्जा दिलेलो असं आणि प्लस साईडला कानपे देखील दिलेले असतात, जेणेकरून या ठिकाणी पाण्याचा वगैरे काही त्रास होता नाही. आणि सेफ्टीसाठी या ठिकाणी ग्रिल देखील आपण होल पास मारून टाकलेले असतात, तर त्याका देखील संपूर्ण पेंटिंग वगैरे झालेला असा आणि साईडने या ठिकाणी प्लिंथ प्रोटेक्शन देखील केलेलं असा. बॅक साईडने एकंदर असो लुक आपल्याकडे ते दिसता. तर त्या ठिकाणी आपण जी आपली एक्झिट असा पॅसेजमधली तर ते एक्झिट डोअर आणि विंडो हे का पण एकच संपूर्ण मोठं छज्जा आणि 2 साईडला कानपे दिलेले असतात. बॅक साईडला या ठिकाणी पायरे बनवलेले असतात 3 फुटाचे आणि इकडे रेलिंग देखील केलेलं असा. सोबत या ठिकाणी कॉन्क्रीटचा प्लिंथ प्रोटेक्शन देखील केलेलं असा. या ठिकाणी सर्व पाईप असतात, ज्यामध्ये आपला बाथरूमचा कनेक्शन जे टॉयलेटचे HWR पाईपलाईन असा तर ती एक करून मग या ठिकाणी आपली टॉयलेटची टाकी आहे तिकडे आपण घेऊन गेलेले असो. आणि त्यानंतर किचन सिंक, वॉशिंग मशीन आणि बाथरूमचा जो पाण्याचा पाईप आहे तर त्या ठिकाणचं एक कनेक्शन करून त्या देखील या ठिकाणी साईडला एक खड्डो केलेलो असा त्या ठिकाणी दिलेले असतात. कारण इकडे तिन्ही बाजूक अजिबात जागा नसल्यामुळे सर्व जा पाण्याचे जो निचरो असा तर तो आपण घराच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी केलेलो असा. वरती या ठिकाणी स्लॅबवर सर्व टाकी वगैरे नाही असत आणि बॅक साईडने असं एकंदर आपल्या एक व्ह्यू दिसता. तर खूप सुंदर असं या घर बांधकाम झालेलं असा आणि क्लिनिंग देखील ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आणि आता या ठिकाणी या इंटरनल टचअप चालू आहे. ता झाल्यानंतर फायनल आपला घराचं काम होतला. तर मंडळी आता आपण घराच्या बॅक साईडला असो आणि या घराची संपूर्ण अपडेट आपण तुमका दिलेले असत. तर या घराचं बांधकाम तुमका कसा वाटला तर आमका कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घर बांधकाम करूसाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. आपण आपले नंबर स्क्रीनवर दिलेले असतात. त्याच्या पुढच्या भागात आपण तुमका देवगड साईडचे संपूर्ण अपडेट देणार असो. त्याच्यासाठी आपली पुढची व्हिडिओ देखील नक्की बघा. आपण कोणत्या प्रकारे बांधकाम करतो त्याची संपूर्ण प्लेलिस्ट आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलवर कोकणातील घर बांधकाम म्हणून असा ती देखील नक्की चेक करा.